नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव उत्कर्षा. तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा व्यवस्थित दिसत नसेल, त्याचं रिझन आहे की थोडा अंधार पडत चालला आहे. बट माझ्या चॅनलचा आज सेकंड डे आणि मला व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत पोस्ट करायचाच होता. त्यामुळे मी रेकॉर्ड करते आता इथे. थोडा उशीर झाला आज. त्याचं रिझन हे होतं की जसं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की मी का हा कंटेंट क्रिएट करायला चालू केलं, मी हा चॅलेंज घेते आहे. फर्स्ट डे वॉज लाईक ओके, मी पटकन घेतला हातात कॅमेरा आणि बसले. पण जेव्हा सेकंड डेपर्यंत आले, म्हणजे आत्ताच मी म्हणते की माझ्यामध्ये सगळे म्हणजे मी पूर्ण डाऊटमध्ये आले की हे मी जे करते आहे ते बरोबर तरी करते आहे ना? काय गरज आहे हे सगळं करण्याची? कोणी सांगितलं आहे? म्हणजे जर ऑलरेडी मी अकॅडमिकली काहीतरी करते आहे, तर काही गरज आहे का? त्यात ही फील्ड अशी आहे की ते पूर्ण अननोन आहे. तर त्या सगळ्या कारणामुळेच मी रेकॉर्डच करू शकले नाही व्हिडिओ, किंवा मी हातात मोबाईलही घेतला नाही की मला रेकॉर्ड करायचा आहे व्हिडिओ आजचा. की आय वॉज लाईक मी तो पहिलाच व्हिडिओ डिलीट करून टाकते, मला कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ वगैरे काही डिलीट करायचं नाही आहे. बट देन मी थोडा शांत झाले आणि मी शांत बसून विचार केला की यार, म्हणजे आपण जेव्हाही, म्हणजे जसं की आपण रस्त्यावरती आहोत, आपण रस्त्यावरती गाडी चालवतो आहे, तर आपण शेजारी सगळ्या ड्रायव्हर्सवरती विश्वास ठेवतो आहे की म्हणजे सगळे व्यवस्थित आपली गाडी चालवणार आहे आणि कोणी आपल्याला येऊन धडक वगैरे नाही मारणार आहे. तसंच आपण कोणत्या ट्रेनमध्ये जातो आहे, कोणत्या बसमध्ये जातो आहे, आपण स्ट्रेंजर ड्रायव्हरवरती विश्वास ठेवतो आहे की तो आपल्याला बरोबर पोहोचवेल. बरं, त्यानंतर आपण जेव्हा अलार्म लावतो आपल्या मोबाईलवरती, आपल्याला त्या अलार्मवरती सुद्धा विश्वास आहे की तो आपल्याला म्हणजे भेटेल. आय नो रेअर केसेसमध्ये बऱ्याचदा असं होतंही की ते होत नाही. अलार्म वाजायचा राहतो किंवा अलार्म कधी बंद होतो, कधी वेगवेगळ्या गोष्टी घडत राहतात. बट तो रेअर केसेसमध्ये होतं. मोस्टली काय होतं, मोस्टली आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचतो. मोस्टली आपण त्या अलार्ममुळे करेक्ट टायमिंगमध्ये जेव्हा आपल्याला उठायचं असतं त्या टायमिंगला आपण उठतो. मोस्टली आपण व्यवस्थित आपल्या ठिकाणी किंवा आपल्या घरी त्या गाडीने जिथे आपल्याला जायचं ते व्यवस्थित गाडी चालवून आपण तिथे पोहोचतो. तर जेव्हा मोस्ट केसेसमध्ये आपण इतक्या सगळ्या छोट्या वेजमध्ये आयुष्यावरती ब्लाइंडली विश्वास ठेवतो आणि मे बी त्याचमुळे आपण ते ब्लाइंडली आपल्या इनर इन्स्टिंक्ट फॉलो करून जेव्हा करतो तेव्हा त्या स्मूथली गोष्टी जातातही. कारण आपण प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत नाही आहे. जर आपण लाईफवरती इतका विश्वास ठेवू शकतो, तर मग आपण स्वतःवरती का एवढा विश्वास ठेवत नाही? का स्वतःला म्हणजे फक्त डाऊट्स घेतो आहे की डाऊट करायचा आहे आता की नाही करू शकत, आपण नाही आहे कॅपेबल. आय नो गोष्ट अननोन आहे. आपण जेव्हाही काही नवीन करायला निघतो, आपलं ती पूर्ण अशी गोष्ट असते की ज्याच्यामध्ये आपला कोणताही अनुभव नसतो. ते करण्याची भीतीही वाटणार आहे, ते करण्याचं आपल्याला धाडस होणार नाही बऱ्याचदा. बट आपण जर इतक्या प्रमाणात आपण लाईफवरती विश्वास ठेवतो आहे छोट्या गोष्टींमध्ये, तर मग ज्या व्यक्तीसोबत आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत, झोपेपर्यंत, सकाळी उठल्या त्याच व्यक्तीसोबत आहोत, त्या व्यक्तीवरती कसा काय विश्वास नाही ठेवायचा? आणि त्या एका रिझनमुळे मी आज इथे आले आणि हेच सांगण्यासाठी आली आहे की मी म्हटलं की आज मी ज्याला हे गरज आहे, मला नाही माहिती की आज हे कुणाला ऐकण्याची गरज. आय होप हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि त्यांना हे कळावं की जर आपण लाईफमध्ये इतक्या छोट्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवू शकतो, तर आपण स्वतःवरतीही विश्वास ठेवूच शकतो. जसं मी लास्ट टाईमही सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये की काय प्रॉब्लेम आहे, जर केलं तर होईल, जास्तीत जास्त नाही होणार. पण मग झालं तर काय? असंही तर आहे ना. म्हणजे जेवढे होण्याचे चान्सेस नाही आहेत असं आपण म्हणतो आहे, होण्याचे चान्सेस तेवढे आहेतही. इट्स अ 50-50 गेम, राईट? सो आपण करू शकतो. एकदा ट्राय करून बघण्यात काय प्रॉब्लेम्स नाही आहे ना. सो दॅट्स द फॅक्ट. सो याच एका ह्याने मला प्रेरणा दिली आणि आय होप मी 28 दिवस हे व्हिडिओ असेच रेकॉर्ड करावे. आणि तुम्ही इथंपर्यंत माझं ऐकलं त्यासाठी थँक्यू. आणि प्लीज जर तुम्हाला आयुष्यात खरंच काहीतरी करायचं आहे, करा. एकदा ट्राय करून बघा. मला असं म्हणायचं आहे की रिग्रेट फक्त आयुष्यात ठेवू नका की जे तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही कधीच केलं नाही. मी आत्ता जे सांगितलं की जे तुम्हाला करायचं आहे ते करा. रिग्रेट राहील असं काही ठेवू नका मागे.
त्याचप्रकारे मला हेही सांगायचं होतं या व्हिडिओतून की स्वतःवरती खूप 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 विश्वास ठेवा. आय नो जेव्हा आपण मोठी स्वप्न बघायला चालू करतो तेव्हा डाऊट खूप सारे येतात की नाही होऊ शकत किंवा काय. जे मोठी होत आहेत ते त्यांच्याकडे काहीतरी एक अनफेअर ॲडव्हान्टेज आहेत म्हणून ते मोठी होत आहेत. तर ठीक आहे, लाईफ हीच आहे हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल की लाईफ हीच आहे, लाईफ अनफेअरच राहणार आहे ऑलवेज. कारण की कुणाला काही ना काही त्यांचे प्रिव्हिलेजेस असतात. तुम्हाला तुमचा प्रिव्हिलेज काय हे शोधावं लागेल. जर तुम्हाला अभ्यास करायला मिळतो आहे, तुमचा बॅकग्राऊंड व्यवस्थित नसतानाही जर तुम्ही अभ्यास करू शकताय, तुम्ही जिथंपर्यंत शिकला असाल ते जर तुम्ही करू शकताय, हा तुमचा प्रिव्हिलेज आहे. कारण की कोणीतरी असं असणार आहे की ज्याला अभ्यास करायलाही भेटला नसणार आहे. जर तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकताय, हा तुमचा अनफेअर ॲडव्हान्टेज आहे त्या गोष्टीमध्ये. हे तुम्हाला समजतं आहे का? कोणीतरी असं आहे जे स्वप्न मोठी बघतं आहे पण त्याच्याकडे मोबाईल नाही आहे, तो नाही उठून असा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत आहे. तर हा अनफेअर ॲडव्हान्टेज आहे आपल्याकडे, तर त्याचा उपयोग करायला चालू करा. आणि आजकाल तर मोबाईलच्या गोष्टीने खूप काय काय करू शकता तुम्ही. त्यामुळं हे जर आपण असं बोलत राहिलो की नाही आपले स्वप्न पूर्ण नाही होऊ शकत, तर आपण खूप चुकीचं करतो आहे आपल्या स्वतःसोबत, जगासोबत नाही. जगाला तर हे ॲडव्हान्टेज आहे की एक कॉम्पिटिटर कमी होतो आहे त्यांचा. आणि आय एम नॉट सेईंग की तुम्ही असं की कॉम्पिटिशन झाली पाहिजे आता खूप काहीतरी अशी. पण मला हे म्हणायचं आहे की यार ॲटलिस्ट ते तरी पूर्ण करूयात ना, जे आपण खूप लहानपणीपासून बघतो आहे. खूप छोटी छोटी स्वप्न असतात आपल्या सगळ्यांची. आणि त्यातलं तर जर आपलं बॅकग्राऊंड वेगळं असं काही असेल की जे इतकं काय असं चांगलं नाही आहे ना, आपण फर्स्ट पण असो की जो काहीतरी असा विचार करतो आहे करण्याचा, तर आपल्याला अजून भीती वाटते त्यामुळेच. आणि त्यामुळेच ॲक्च्युली आपण म्हणजे कधी आपण जिंकता हारतो. त्याचं रिझन हेच असतं की आपण स्वतःला कमी समजत असतो. तर स्वतःला कमी लेखायचं बंद करा. जसं लाईफवरती विश्वास ठेवणार आहे ह्यापुढे की हां, जर आपण असं छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ठेवतो तर या गोष्टी स्वप्नांवरती विश्वास ठेवू शकतो. स्वप्नांसोबत आपल्या स्वतःवरतीही विश्वास ठेवू शकतो आपण आणि आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. होणार आहेत, आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होणार आहेत. जाकीर खान म्हणून मेहनत करते रहो, हो जाता है. मेहनत करने से हो जाता है. तो फिर कर लो. मेहनत ही तो करनी है. वो तो हमारा भी अनफेअर ॲडव्हान्टेज आहे की वो सब कर सकते. तो हे तर ॲडव्हान्टेज सगळ्यांकडे आहे की आपण सगळे मेहनत घेऊ शकतो. आणि तुम्ही जर कुठूनही माझ्या मोबाईलवरून तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तर तुमच्याकडे हा अनफेअर ॲडव्हान्टेज आहे. त्याचा उपयोग करा आणि स्वप्न तुमची पूर्ण करा. ऑल द बेस्ट सगळ्यांना. खुश राहा, आपली स्वप्न पूर्ण करा आणि प्लीज फर्स्ट स्टेप घ्या तुमच्या स्वप्नांकडे. आत्ता या क्षणी घेऊ शकत असाल तर प्लीज घ्या, बसा पटकन. आपली स्वप्न आपली वाट बघतायत. बाय.